सर बाजूला काय झालं तुम्हाला बस खाली. आता आदिवासी विकास मंत्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांनी आपल्याला मीटिंग साठी म्हणून बोलवलं, पण मीटिंग न घेता फक्त चर्चा केली. आपलं निवेदन ठेवून घेतलं, पण म्हणले मी निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळं आपलं कोणतंही समाधान झालेलं नाही. आणि आदिवासी विकास मंत्री ठोस असं काय आश्वासन देऊ शकलेलं नाही. त्यामुळं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगतोय आणि मंत्री अशोक उईके साहेबांना सांगतोय, जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल तर आमची बैठक देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लावा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र नाकारण्यात येऊ नये असा आदेश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील. आता हे आंदोलन थांबणार नाही. आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही. आदिवासी मंत्र्यांनी साधं बसायला सुद्धा मला सांगितलं नाही. उभ्या उभ्या आमची माहिती ऐकून घेतलेली आहे. त्यामुळं आणि सगळे हसत बोलत होता. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आला असताना हा माणूस हसत टिंगल टवाळी केल्यासारखं बोलत होता. त्याला सांगितलं, अरे आमच्या नावानं तू बजेट घेतलं ना, आमच्या नावाचं आमदार खासदार तू घेतलं ना. त्यामुळं मी आदिवासी मंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो आणि तातडीनं देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि एकदाच आदिवासी विरुद्ध आदिवासीचा जो उद्रेक झालेला आहे या उद्रेकामध्ये त्यांनी मध्यस्थी करायला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ती तुमची जबाबदारी आहे ना. का तुम्ही लक्ष घालत नाही याच्यामध्ये? देवेंद्र फडणवीसने मिटिंग लावली पाहिजे, अन्यथा आम्हाला कुणी न्याय देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मिटिंग लागत नाही आणि आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या म्हणण्याप्रमाणे शासनादेश पारित होत नाही, आमच्या मागण्याप्रमाणे शासनादेश पारित होत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही. आणि तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांना विनंती करतो, नागपूरच्या दिशेने या. सर्वांनी नागपूरच्या दिशेने बायका मुलासह या. या शासनाला इसका दाखवल्याशिवाय, या शासनाला आपली ताकद दाखवल्याशिवाय हे शासन नमणार नाही. भाऊ मागे बढो, आदिवासी मंत्र्याचं करायचं काय? त्यामुळं मी जाहीर निषेध करतो. आमच्या कोणत्या प्रकारचं समाधान झालेलं नाही. तातडीने दुसरी मिटिंग लावावी ही आमची प्रमुख मागणी आहे.